लोकसभेतला विजय ही सुरुवात आहे। लोकसभेच्या विजयानंतर पवार ठाकरेंची पहिली पत्रकार परिषद। विधानसभेतही लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास। निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळींचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप। लोकसभेत सोसलेल्या त्रासाचं उत्तर देणार विश्वजित कदमांचा भर सभेत इशारा। हाय प्रोफाईल शिनाबोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा। समोर पोलिसांनी जप्त केलेला शिनाबोराचा सांगाड आणि हाडच गायब। 2012 मध्ये शिनाचा सांगाडा जप्त करून ठेवला होता जे रुग्णालयात। बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात। टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला। मृतांचा आकडा 12 वर तर 14 जण जखमी। एसडीआरएफ आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू। आघाडीची बैठक लिमिटेड लोकांची मोठी मीटिंग असते तेव्हा सर्व नेत्यांना बोलावलं जातं। आघाडीत कोणी मोठा आणि छोटा भाऊ नाही, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण। पराभवामागचं एक कारण म्हणजे मराठा। चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। ओबीसींच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या तरी भाजपाबद्दल असंतोष का? चंद्रकांत पाटलांचा सवाल। हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडांचा शिवसेना शिंदेगडात प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। पाटणामध्ये नीट परीक्षेच्या निकालाविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। 1563 उमेदवारांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी। विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार। नाना पटोलेंचं मोठं विधान। काँग्रेसची 288 जागांवर तयारी सुरू। पटोलेंच्या सूचक विधानामुळे चर्चांना उधाण।